गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये तिसरं लेक्चर कंटिन्यू करूया आपण. मागचे 2 लेक्चर बघितलेच असतील अशी अपेक्षा करतो आणि तिसऱ्या लेक्चर्समध्ये टॉपिकचा एक नवीन कन्सेप्ट तुझ्यासमोर घेऊन आलोय. तो कन्सेप्ट काय आहे ते अगोदर सांगतो तुला, मग त्याचे हेडिंग टाकूया. तुला माहिती आहे ॲटमच्या 3 पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये मर्ज झालेत, म्हणजेच न्यूक्लियसमध्ये गॅदर झालेत आणि इलेक्ट्रॉन फिरत आहेत. ॲटममध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये पर्टिक्युलर संख्येने फिरतात, एवढी माहिती तुला शाळेत ऑलरेडी आहे. पण ते फिरणारे इलेक्ट्रॉन्स, त्यातले काही इलेक्ट्रॉन बाहेरही जाऊ शकतात ॲटमच्या, तेव्हा तो ॲटम कॅटायन बनतो. काही इलेक्ट्रॉन आत येऊ शकतात, तेव्हा तो ॲटम ॲनायन बनू शकतो. थोडक्यात ॲटम्स इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो. ॲटम इलेक्ट्रॉन लूजही करू शकतो, गेनही करू शकतो. हे थोडक्यात एक एक्सप्लेनेशन आहे जे की आपल्याला रिॲक्शनमध्ये बघायला मिळतं. पण तुला माहिती आहे ज्यावेळेस ॲटम इलेक्ट्रॉन लूज करतोय, गेन करतोय, तर ते कोणते इलेक्ट्रॉन लूज करेल, कोणते इलेक्ट्रॉन गेन करेल, हे सगळं कशा प्रकारे करेल आणि रिॲक्शन्स कशा होतील हे समजण्यासाठी ॲटम्समध्ये असणारे इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट समजणं गरजेचं आहे. ॲटम्समध्ये असणारी कोणाची अरेंजमेंट समजणं गरजेचं आहे? इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट समजणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक इलेक्ट्रॉनचा मला ॲड्रेस माहिती पाहिजे आणि तो ॲड्रेस समजून सांगण्यासाठी आपल्याला जी कन्सेप्ट शिकायची त्या कन्सेप्टचं नाव आहे क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स काय आहेत मग क्वांटम नंबर्स? कुठल्याही इलेक्ट्रॉनसाठी 4 नंबरचा सेट असतो. त्या इलेक्ट्रॉनला रिप्रेझेंट करण्यासाठी, त्याचा ॲड्रेस सांगण्यासाठी आपल्याकडे 4 नंबर असतात. त्या 4 नंबरच्या सेटवरून समजतं की तो इलेक्ट्रॉन कुठे आहे ॲटममध्ये, त्याला आपण क्वांटम नंबर्स म्हणायचं. मी सोप्या मराठी लँग्वेजमध्ये तुला सांगतोय, कुठेही काही डेफिनेशन पाठ करायची गरज नाहीये. आपल्याला समजणं महत्वाचं आहे. मी शिकवत नाहीये, तू शिकत नाहीयेस. मी समजवतोय, तू समजून घेतोय. ह्या सिंपल प्रोसिजरने जाऊया. क्वांटम नंबर्स म्हणजे काय? अ सेट ऑफ 4 नंबर्स, सेट ऑफ 4 नंबर which explain the actual address of electron inside the atom. आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनसाठी हे 4 क्वांटम नंबर वेगळे असतात. मग क्वांटम नंबर्स काय आहेत? द सेट ऑफ 4 नंबर्स which represent the address of electron inside atom called quantum numbers. मग कोण कोण आहे ते क्वांटम नंबर्स? पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दुसरा आहे अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर. आणि तिसरा क्वांटम नंबर आहे बाळा, थर्ड क्वांटम नंबर काय आहे? तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि चौथा इलेक्ट्रॉनची स्पिन एक्सप्लेन करणारा स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर. किती क्वांटम नंबर आहेत? 4. पहिला जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे ना बाळा, तो डिनोट करतात स्मॉल यांनी. दुसरा जो क्वांटम नंबर आहे अझिमुथल क्वांटम नंबर, तो डिनोट करतात स्मॉल एलनी. तिसरा जो मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे तो एमनी डिनोट करतात आणि चौथा जो स्पिन क्वांटम नंबर आहे तो स्मॉल एसनी डिनोट करतात. याच्यापैकी हा अझिमुथल क्वांटम नंबर आहे ना, त्याला अँग्युलर क्वांटम नंबर सुद्धा म्हणतात. मी प्रत्येक गोष्ट जी सांगतोय तुझ्याकडे लिहून घेणं गरजेचं आहे. मी प्रत्येक गोष्ट बोर्डवरती लिहित नाहीये पण बोलतोय. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन, अझिमुथल क्वांटम नंबर और ऑल्सो कॉल्ड अँग्युलर क्वांटम नंबर. काय 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 अँग्युलर क्वांटम नंबर डिनोटेड बाय एल. मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिनोटेड बाय एम. स्पिन क्वांटम नंबर डिनोटेड बाय एस. आणि 4ही क्वांटम नंबर समजेपर्यंत 1 लेक्चर होतील किंवा 2 होतील किंवा 3 लेक्चर्स होतील या कॉन्सेप्टवरती. ते सगळं एकाच हेडिंग खाली येणार आहे, हे विसरू नको. व्यवस्थित ऐक. आणि ती हेडिंग आहे क्वांटम नंबर्स. जो पहिला क्वांटम नंबर आहे ना बाळा, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हा काय करतो?
इलेक्ट्रॉनचं ऑर्बिट सांगतो. ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन, ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन किंवा सेल ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं सेल सांगतो. हा दुसरा जो क्वांटम नंबर आहे सब ऑर्बिट सांगतो. सब ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन काय सांगतो? सब ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. तिसरा जो क्वांटम नंबर आहे इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल एक्सप्लेन करतो. ऑर्बिटल ऑफ इलेक्ट्रॉन. आणि चौथा जो क्वांटम नंबर आहे तो इलेक्ट्रॉनची स्पिन एक्सप्लेन करतो. स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. हे चारही क्वांटम नंबरची कामं. फाउंडेशन लेक्चर जर तू केले असतील ना किंवा फाउंडेशन लेक्चरला तू जर प्रेझेंट असशील ना माझ्या, मी तुम्हाला ऑर्बिट आणि ऑर्बिटल मधला फरक सांगितला होता. ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉन फिरण्याचा सर्क्युलर पाथ, कक्षा. आणि ऑर्बिटल म्हणजे जिथे ऍक्च्युअल इलेक्ट्रॉन मिळण्याची शक्यता आहे ती 3 डायमेन्शनल जागा. ऐकशील? ऑर्बिट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन फिरण्याची कक्षा. आणि इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली कुठे प्रेझेंट आहेत त्या जागेला ऑर्बिटल म्हणायचं. समजते? आणि हेही माहिती असू दे, प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. हे ऑर्बिटल आणि ऑर्बिट मधला फरक फाउंडेशन मध्ये थोडंसं बोललोय आपण त्याच्यावरती, पण आणखी थोडं डिटेल जाऊया, ह्याच्यामध्ये आणखी समजणारच आहे. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर सुरू करूया. आणखी एक सांगतो, ह्याच्यातले 3 क्वांटम नंबर्स आहेत ना. पहिले एक पॉइंट सांगतोच, विचारला पण जातो नीट एक्झाम मध्ये. हे पहिले 3 क्वांटम नंबर जे आहेत ना बाळा, हे 3 क्वांटम नंबर स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर मिळतात. आता ते तुला माहितीच नाहीये, फक्त तुझ्याकडे एक इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात असू दे तुला, हे तिन्ही क्वांटम नंबर स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशनला सॉल्व्ह केल्यावर मिळतात. पण हा क्वांटम नंबर स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन पासून मिळत नाही. These three quantum numbers are solution of Schrodinger wave equation. Schrodinger wave equation नावाचे एक इक्वेशन आहे जे ॲटम्सचे क्वांटम नंबर सांगण्यासाठी कामाला येतं. ते स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर हे 3 क्वांटम नंबर आपल्याला मिळतात. पण चौथा स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन पासून मिळत नाही, तर सेपरेट स्टडी केले गेले. एक 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 क्वांटम नंबर आपण समजूया. लिहून घे बोर्डवर जास्त तसं. ठीक आहे. आता पहिला क्वांटम नंबर, फर्स्ट क्वांटम नंबर कोण आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोट करतात यांनी. चला मग एक 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 पॉइंट बघूया आपण. ठीक आहे. पहिला पॉइंट प्रिन्सिपल क्वांटम नंबर बद्दल. हा काय सांगतो रे बाळा? दिस क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट. हा क्वांटम नंबर आपल्याला इन्फॉर्मेशन कशाची देतो? गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट. मी शॉर्ट मध्ये लिहिण्याची सवय आहे मला, इन्फो लिहितोय. गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट ऑर्बिट और सेल और एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन, और एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा ऑर्बिट म्हणजे सेल, त्यालाच आपण एनर्जी लेवल म्हणतोय. म्हणजे इलेक्ट्रॉन फिरण्याच्या कक्षा सांगण्याचं काम हा क्वांटम नंबर करतो. दुसरा पॉइंट, हा क्वांटम नंबर स्टार्ट होतो 0 पासून. स्टार्ट्स फ्रॉम, दिस क्वांटम नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1, then 2, then 3 and so on. ह्या क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज 1, 2, 3, 4 असं पॉझिटिव्ह इंटिजर मध्ये असतात. 0 असत नाही, फ्रॅक्शनल असत नाही आणि निगेटिव्ह असत नाही. काय असतात त्या क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू? 1, 2, 3, 4 सोन इन्फिनिटी पर्यंत असतील. मग काही प्रॉब्लेम नाही, किती. ठीक आहे. असे ह्या क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज 1, 2, 3. पण नसतं काय? इट नेव्हर बी निगेटिव्ह, फ्रॅक्शनल, निगेटिव्ह असू शकत नाही किंवा फ्रॅक्शनल असू शकत नाही. निगेटिव्ह, फ्रॅक्शनल और 0. निगेटिव्ह असू शकत नाही, फ्रॅक्शनल असू शकत नाही आणि 0ही असू शकत नाही हा क्वांटम नंबर. हा क्वांटम नंबर कशाची माहिती देतोय? कशाची माहिती देतोय बाळा? ऑर्बिटची किंवा सेलची किंवा एनर्जी लेवलची. कोणाच्या? इलेक्ट्रॉनच्या. व्हॅल्यूज कशा असतात? 1, 2, 3, 4, 5. इट नेव्हर बी निगेटिव्ह, फ्रॅक्शनल और 0. हा निगेटिव्ह नसतो, फ्रॅक्शनल नसतो आणि 0 पण नसतो. पुढची गोष्ट या क्वांटम नंबर बद्दल काय आहे किंवा क्वांटम नंबर कशाची माहिती देतो? चल पुढचा पॉइंट सांगतो. मी कलर चेंज केलाय पिनचा चौथ्या पॉइंटसाठी. चौथा पॉइंट काय बघा. ठीक आहे.
या क्वांटम नंबरचा वापर करून ऑर्बिटचे नेमिंग पण करता येते. ऑर्बिट शुड बी नेम्ड ॲज K L M N so on from inner to outer, from inner to outer side. म्हणजे इनर साइड पासून आउटर साइड कडे त्या कक्षेला कशी नावं द्यायची? KLMN अशी नावं द्यायची. काय नावं द्यायची बाळांनो? KLMN अशी नावं द्यायची. एक पॉइंट मी वर करत जातो. तुला जसं जसं वेळ मिळेल लेक्चर्स बघत लिहून घे. 5वा पॉइंट तुला काय सांगितलं मी बाळा? ऍटम्स मध्ये ऑर्बिट असतात, ऑर्बिटच्या आत सब ऑर्बिट असतात, सब ऑर्बिट मध्ये ऑर्बिटल असतात. म्हणजेच थोडक्यात ऑर्बिटच्या आत ऑर्बिटल असतातच आणि त्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन असतो. मग ती ऑर्बिटलची संख्या असते का काही? हो असते. किती असते बघूया. बघ, नंबर ऑफ ऑर्बिटल in number of orbitals in any orbit is given by n square. Number of orbitals in any orbit is given by n square. ऑर्बिटलची संख्या काढायची असेल तर जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिलाय त्याचा स्क्वेअर करायचा. आपण टेबल करूया याचा छान प्रकारे. तुम्हाला सांगतोच हे सगळं. कुठल्याही ऑर्बिटमध्ये ऑर्बिटलची संख्या काढण्यासाठी यांचा स्क्वेअर करायचं. म्हणजे बघ, पहिल्या ऑर्बिटमध्ये ऑर्बिटलची संख्या काढायची, त्याचा स्क्वेअर कर 1च येईल. दुसऱ्यामध्ये असतील तर ते 4 येईल. चौथ्यामध्ये गेलास तर ऑर्बिटलची संख्या 16 येईल. समजतंय ना? नंबर ऑफ काय म्हणतोय बाळा मी? नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन एनी ऑर्बिट इज गिवन बाय n स्क्वेअर. नंबर 6 6वा पॉइंट काय सांगतोय बघ. आता मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कुठल्याही ऑर्बिट मध्ये किती आहेत हेही इथूनच समजतं बघ. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एनी ऑर्बिट, मग ते KLMN कुणी असो, इज गिवन बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबरच मिळतो. कसा मिळतो? इज गिवन बाय फॉर्म्युला कसा बघ? फॉर्म्युला 2n स्क्वेअर. कोणत्या फॉर्म्युल्यानी? 2n स्क्वेअर. ह्याला म्हणतात बोर्स-बरी रूल. हा बोर्स नावाच्या सायंटिस्टने दिलेला रूल आहे, त्याला बोर्स-बरी रूल म्हणतात. आतापर्यंत जे काही मी सांगितलंय ना ते काय टेबल मध्ये लिहून देतो तुला. मी टेबल करून तयार करून देतो. हे सगळे पॉइंट्स तू एक साथ स्क्रीनवरचे सगळे पॉइंट थोड्या वेळामध्ये पॉज करून लिहून घ्या अगोदर, व्हिडिओ स्टॉप करून. आणि आता त्या पॉइंट्स वरती मी तुला एक टेबल बनवून देतो. हे वर घेतोय सगळं. आय होप की तू हे लिहून घेतलंयस. आता मी पुढे चाललोय बघ. काय म्हणलं मी? प्रिन्सिपल क्वांटम नंबर n दाखवतात असं म्हणलं. ह्याचे व्हॅल्यू काय असतात? 1 2 3 4 5 अशा व्हॅल्यूज असतात. ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 सो ऑन. परत काय सांगितलं? हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर तुम्हाला कोणाची माहिती देतो? ऑर्बिटची. KLMNO नाव कसे आहेत त्याचे? KLMNO. आता बघ बाळा, पुढचा पॉइंट, त्या ऑर्बिटमध्ये असणारी ऑर्बिटलची संख्या. नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन ऑर्बिट. नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन ऑर्बिट. त्या ऑर्बिट मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन ऑर्बिट इज गिवन बाय अ फॉर्म्युला. एक फॉर्म्युला आपल्याकडे आताच वर गेलाय. कोणता फॉर्म्युला रे बाळा? हा आहे n स्क्वेअर. मग कर बरं याचा n चा स्क्वेअर. 1च. ह्याचा स्क्वेअर कर 4, ह्याचा स्क्वेअर कर 9, ह्याचा स्क्वेअर कर 16, ह्याचा स्क्वेअर कर 25. म्हणजे बाळा हे बघ, पहिल्या ऑर्बिटमध्ये 1च ऑर्बिटल आहे, दुसऱ्यात 4 आहेत, तिसऱ्यात 9 ऑर्बिटल आहेत, चौथ्यात 16 ऑर्बिटल आहेत आणि पाचव्यात किती? 25 ऑर्बिटल्स आहेत. हे झालं ऑर्बिटल्स बद्दल.
आणखी काही लागतं का? हो, तिथे असणारी इलेक्ट्रॉनची संख्या पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तिकडे बघ, कुठल्याही ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट इज गिवन बाय 2n². या फॉर्म्युल्याने मिळतात म्हणून सांगितलं होतं मी. मग करूया ऑर्बिटलची संख्या कशी मिळते ते. बघ इकडे पहिल्यामध्ये 2n² ला 2 मल्टिप्लाय कर, 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्यामध्ये n² ला 2 मल्टिप्लाय कर, n² ची व्हॅल्यू आहे, 2 मल्टिप्लाय कर, 2 मल्टिप्लाय कर, हे किती येईल? 8. 2 मल्टिप्लाय कर 18, 2 मल्टिप्लाय कर 32 आणि 2 मल्टिप्लाय कर 50. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यात मॅक्झिमम 8, तिसऱ्यात मॅक्झिमम 18, चौथ्यात मॅक्झिमम 32 आणि पाचव्यामध्ये मॅक्झिमम 50 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. आता मी काय करतो बघ, तुला आणखी पुढे लिहून देतो. 1 2 3 4 5 हे 6, KLMNO याला म्हणतात कॅपिटल P. इथली इलेक्ट्रॉनची संख्या, ऑर्बिटलची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या तू सांग. ठीक आहे ना? हे अशा प्रकारे प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा वापर करून आपल्याला मिळालेली माहिती आहे. कोणत्या क्वांटम नंबर बद्दल बोललो मी? हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर बद्दल. आणखी काही सांगतो का रे बाळा हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर? हो सांगतो. बघा आता हेच मी थोडस तुला डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये पण सांगतो. हा टेबल मी तुला डायग्रामच्या फॉर्म मध्ये पण सांगतो. ही इथे थोडस डायग्रामच्या फॉर्म मध्ये सांगायला जागा घेतो मी. हे न्यूक्लियस आहे, हे पहिला ऑर्बिट आहे ज्याला के म्हणायचं, हे दुसरा ऑर्बिट आहे एल म्हणायचं. काय करतो मी, थोडं चांगलीच डायग्राम काढतो ना. के, आणखी याच्यावर एल, आणखी ह्याच्यावर हे बघ KLM, याच्यावर आणखी एन. समजतंय? बघ बाळा, आता हे सेंटरला न्यूक्लियस. आता ऑर्बिटचे प्रिन्सिपल क्वांटम नंबर हे बघ 1 2 3 4. त्यांची नावं इथे लिहू का रे? बघ काय नाव आहेत? KLM N. त्यांच्यामध्ये असणाऱ्या ऑर्बिटलची संख्या रेड कलर. किती येते ऑर्बिटलची संख्या? बघ बरं, बघ याच्यात एकच, याच्यात 4, ह्याच्यात 9 आणि याच्यात 16 ऑर्बिटलची संख्या आहे. तिथे असणारी इलेक्ट्रॉनची संख्या ग्रीन कलर दाखवतो. ह्याच्या डबल 2, कलर चेंज करतो मी, येलो कलर दाखवतो 2. इथे 8, हे 18 आणि इथे 32. हे काय मग? प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहेत. हे काय? त्यांची नावं आहेत. हे काय? त्यांच्यात असणाऱ्या ऑर्बिटलची संख्या आहे. आणि हे काय बाळा? तिथे असणाऱ्या मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची संख्या आहे. एवढी सगळी माहिती आपल्याला जो क्वांटम नंबर देतो त्याला तू म्हणशील प्रिन्सिपल क्वांटम नंबर. पण इथेच थांबता येतं का आपल्याला? नाही. प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा वापर करून आपल्याला आणखीही थोडी माहिती मिळते, तेही सांगतो मी तुला. पुढे जाऊ मी थोडस. बघ हे छान प्रकारे टेबल आणि डायग्राम एका बाजूला एक काढून घेशील तू. मला पुढे जायचंय. आता बघ बाळा, हा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे आणखी काय काय माहिती देतो. हा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे ऑर्बिटची साईज पण सांगतो. इकडे बघ 6 पॉइंट आहेत तुझ्याकडे. आता मी 7वा पॉइंट सांगतो. एन गिव्स, म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन गिव्स साईज ऑफ ऑर्बिटची साईज सांगतो. आणखी लक्षात असू द्या, साईज ऑफ ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय बाळा? एन. हे बघ ना, जेवढी यांची व्हॅल्यू जास्त आहे, जेवढी यांची व्हॅल्यू वाढत जाईल तेवढी ऑर्बिटची साईज वाढत जाईल. यांची व्हॅल्यू 1, ऑर्बिट छोटा. यांची व्हॅल्यू 2, ऑर्बिट मोठा. 3, आणखी ऑर्बिट मोठा. 4, आणखी ऑर्बिट मोठा. काय म्हणतोय मग मी असं सांगतो, एन गिव्स द साईज ऑफ ऑर्बिट.
Size of orbit is directly proportional to size of orbit is directly proportional to n. जेवढा n असेल जास्त तेवढी ऑर्बिटची साईज जास्त असते. आणखी काय देतो हा ऑर्बिट? प्रिन्सिपल क्वांटम नंबर 8. आणखी लक्षात असू द्या, प्रिन्सिपल क्वांटम नंबर मीन्स n गिव्स काय काय देतो बघ? रेडियस ऑफ ऑर्बिट, हा ऑर्बिटची रेडियस पण सांगतो, अंडरलाईन करतो, कॉमा व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट, इन ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी पण सांगतो. ते मी लिहून देतो तुम्हाला कसं. काय म्हणतोय? n गिव्स रेडियस ऑफ ऑर्बिट, रेडियस पण मिळून देतो आपल्याला. n गिव्स व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी, प्रत्येक ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी वेगळी असते, ते पण देतो. अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट. काय म्हणतोय मग मी? हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. काय काय सांगतो? एक, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, आतापर्यंतच्या सगळ्या पॉइंट मधला हा सगळ्यात जास्त अप्लिकेटिव्ह पॉइंट. n गिव्स काय? रेडियस ऑफ ऑर्बिट, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट. कसं देतो बघ? कुठल्याही ऑर्बिट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जर तुला रेडियस काढायचंय तर Rn इज इक्वल टू 0.529 इंटू n स्क्वेअर बाय झेड एंगस्ट्रॉम युनिट, ही झाली रेडियस. कुठल्याही ऑर्बिट मधली कुठल्याही ऑर्बिटची रेडियस, पहिल्या ऑर्बिटची रेडियस काढायची ना तुला, n ची व्हॅल्यू ठेवायचं. झेड ज्या ॲटमच्या ऑर्बिटची रेडियस काढायची त्याचा ॲटॉमिक नंबर ठेवायचा, हे तुला ऑर्बिट मिळेल. आणि रेडियस काढण्याचं युनिट आहे लेन्थचं एंगस्ट्रॉम युनिट. आणि तुला माहिती असू दे, तू आता 11th ला आहेस म्हणून सांगावं वाटतंय मला, तू शिकले असशील फिजिक्स मध्ये, 1 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे 1 इंटू 10⁻⁻10 मीटर. ठीक आहे ना? नंबर 2, हे काय रे बाळा? रेडियस. नंबर 2, तुला व्हेलॉसिटी पण मिळते इलेक्ट्रॉनची. किती असते बघ? व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट, nth ऑर्बिट 2.18 इंटू 10⁸8, 2.18 इंटू 10⁸8 इंटू z बाय n सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे तू जर तिसऱ्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस काढत असतील कार्बनसाठी, किंवा दुसऱ्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस काढत असेल कार्बनसाठी, तर ऑर्बिटचा नंबर इथे ठेवायचा. झेड म्हणजे ज्या ऍटम साठी काढतोस त्याचा ऍटॉमिक नंबर तुला माहितीच आहे. झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर, n म्हणजे ऑर्बिटचा नंबर, ऑर्बिटचा नंबर ऍटॉमिक नंबर, ऑर्बिटचा नंबर ऍटॉमिक नंबर. ह्या दोघांच्या रेशोनी मल्टिप्लाय करायचं. सेंटीमीटर पर सेकंड मध्ये व्हेलॉसिटी मिळते, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच त्या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. पुढे जाऊ आपण. आणखी एक महत्वाचा पॉइंट सांगतो. नंबर 3, त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी काढायचा असेल तरी काढता येते बाळा. किती? -13.6 इंटू झेड स्क्वेअर बाय n स्क्वेअर. काय झेड स्क्वेअर बाय n स्क्वेअर. इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ऍटम मध्ये एनर्जीचं युनिट. ही काय आहे? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी ऑर्बिट. कुठल्याही ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी काढायचं असेल तर -13.6 झेड स्क्वेअर बाय n स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर करायचं इथे. इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ऍटम, व्हेलॉसिटी मध्ये जो फॅक्टर आहे त्याचा इथे स्क्वेअर करायचा, एनर्जी मिळते. आणि हेही विसरू नको, एक पॉइंट सांगतो. ऍटमच्या आत इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह असते. ऍटमच्या आत इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह असते. ऍटमच्या बाहेर इलेक्ट्रॉन फ्रीली मूव्ह करत असेल तर एनर्जी पॉझिटिव्ह असते. आणि रेस्टिंग इलेक्ट्रॉनची एनर्जी 0 असते. मी 3 पॉइंट फिजिक्स मध्ये कामाला येतील तुला सांगितले. रेस्टिंग इलेक्ट्रॉनची एनर्जी 0, ऍटमच्या आत इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह, आणि ऍटमच्या बाहेर मूव्ह करणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी पॉझिटिव्ह.
राहील लक्षात? इथे मायनस साइन का आहे म्हणलं तर तू समजून घे, ऍटमच्या आत इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह, रेस्टिंग पोझिशनला थांबलेला इलेक्ट्रॉन असेल तर एनर्जी 0, आणि जर इलेक्ट्रॉन ऍटमच्या बाहेर मुव्हिंग पोझिशन मध्ये असेल तर एनर्जी पॉझिटिव्ह. दॅट्स ऑल. हे 3 पॉइंट. एक लास्ट पॉइंट सांगतो या प्रिन्सिपल क्वांटम नंबर बद्दल. क्वांटम नंबर आपण बंद करूया. एक काम कर बरं बाळा, हे तिन्ही पॉइंट मला खूप महत्वाचे वाटतात. हे तुम्हाला फिजिक्स मध्ये मॉडर्न फिजिक्स शिकवत असताना किंवा मी ऍटॉमिक स्ट्रक्चरचा दुसरा पार्ट शिकवत असताना तुम्हाला हे तिन्हीचे डेरिव्हेशन बनवून दाखवेन मी. आता मला काही गरज वाटत नाही याच्या डेरिव्हेशनची. हे डेरिव्हेशन आपण बनवून घेऊया पुढे. हे लिहून घेशील का थोडस? हे मला इम्पॉर्टंट आहे असं सांगायचंय. मी तुला रेडियस विचारू शकतो, वेलॉसिटी विचारू शकतो आणि एनर्जी इलेक्ट्रॉनची विचारू शकतो. मी तुला एन आणि झेड देणार, एन आणि झेड देणार प्रत्येक ठिकाणी. झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर आणि एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा ऑर्बिटचा नंबर. खाली लिहू का मी याच्या? थांब, साईज थोडी कमी करून लिहूनच टाकतो ना. काय हे असं लिहितो, एन काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि 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 काय रे बाळा? झड. झड काय? ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर. झड काय रे बाळा? ऍटॉमिक नंबर. हे थोडस लिहून घे, खूप कामाचं आहे तुझ्यासाठी. आता आणखी थोडस पुढे जाऊया. एक लास्ट पॉइंट या प्रिन्सिपल क्वांटम नंबर बद्दल सांगतो आणि लेक्चर थांबवतो. सध्या छोटे छोटेच लेक्चर देतो आम्ही तुम्हाला. तुम्ही 11वीचे मुलं असल्यामुळे जास्त वेळ नाहीये तुला सवय लेक्चर्स बघायची, त्यामुळे छोटे लेक्चर्स देतो. हळूहळू लेक्चरची लेंथ म्हणजेच टायमिंग वाढेल. चल, लास्ट पॉइंट. लास्ट पॉइंट किती नंबरचा पॉइंट होता हा? 8 नंबरचा. लास्ट 9 नंबर. 9 नंबर. इकडे बघ रे बाळा, ही न्यूक्लियस आहे, हे ऑर्बिट आहे जिथे इलेक्ट्रॉन फिरतोय. ह्या इलेक्ट्रॉनचा मास m आहे, त्याची वेलॉसिटी v आहे आणि तो जिथे फिरतोय ना त्या ऑर्बिटची रेडियस r आहे. तर मला याचा जर तो असा फिरत असेल तर अँग्युलर मोमेंटम काढता येतो. तुला माहितीच आहे मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलॉसिटी म्हणजे मोमेंटम. कुठल्याही मुव्हिंग पार्टिकलचं एक मुव्हिंग पार्टिकल आहे, त्याचं मास माहिती असेल आणि वेलॉसिटी माहिती असेल, ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे मोमेंटम. आणि सर्क्युलर मोशन मध्ये कुणी मूव्ह करत असेल तर त्याचा मोमेंटम काढण्यासाठी m इंटू व्ही इंटू आर हा फॉर्म्युला लक्षात ठेव. हा कशाचा फॉर्म्युला आहे? मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. आणि कुठल्याही ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा मोमेंटम काढायचा असेल तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो h/2π ला. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? h/2π ला. हे बोर नावाच्या सायंटिस्टनी प्रूव्ह केलंय. काय प्रूव्ह केलंय? mvr अँग्युलर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h/2π. हा h प्लँक कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू मी तुम्हाला देतो. मग किती असतो हा? mvr इक्वल टू nh/2π असतो. किती असतो? nh/2π. n म्हणजे कोण रे बाळा? 1 2 3 4 प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n म्हणजे कोण? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. समज पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम काढायचंय तर 1h/2π. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढायचंय तर 2h/2π. तिसऱ्यामध्ये काढायचं असेल तर 3h/2π. कारण टेबलही बनवू वाटल्यास काय मग असा पॉइंट लिहितो, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन in atom is integral multiple of h/2π. h/2π चे इंटिग्रल मल्टिपल मध्ये यांच्या व्हॅल्यू इंटिजर आहेत. इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. परत एकदा हा पॉइंट वाच. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे बोर नावाच्या सायंटिस्टने त्याच्या बोर थेअरीमध्ये सांगून ठेवलंय. मॉडर्न फिजिक्स मध्ये हे पण शिकायला मिळणार आहे. काय म्हणतोय मी? अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन ऍटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. अँग्युलर मोमेंटम mvr इज इक्वल टू
इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h बाय 2 पाय. ह्याच्यात h कोण आहे बरं? h हा प्लँक कॉन्स्टंट आहे. h ची व्हॅल्यू कशी असेल? 6.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. ही h ची व्हॅल्यू. मग काढून बघूया का आपण एका एका ऑर्बिट साठी? इकडे बघ, हे थोडस या साईडला जर मी घेतलं किंवा वरच घेतो, तुम्ही एकदा पॉइंट लिहून घे. असा लिहून घेतला असता पॉइंट, मला सांग. लिहून घेतलास? आता मी खाली टेबल तयार करतो लास्ट, म्हणजे हे लेक्चर मला थांबवता येईल. हे थोडस वर घेऊया, आणखी वर घेतो मी. इकडे बघ, ऑर्बिट के एल एम एन ओ, त्यांच्या यांच्या व्हॅल्यू 1 2 3 4 5. त्यांचा अँग्युलर मोमेंटम काय बाळा? अँग्युलर मोमेंटम शॉर्ट मध्ये लिहिलं ANGMOM, अँगमॉम. अँग्युलर मोमेंटम किती? यांनी मल्टिप्लाय करायचं इथं फॉर्म्युल्यामध्ये. इकडे बघ फॉर्म्युल्यावर, हा किती आहे? NH बाय 2 पाय ना, NH बाय 2 पाय वर फॉर्म्युला आहे NH बाय 2 पाय. काय करशील मग? n ची व्हॅल्यू 1, h बाय 2 पाय. इथे 2h बाय 2 पाय म्हणजे h बाय पाय. इथे 3h बाय 2 पाय, 4h बाय 2 पाय, 5h बाय 2 पाय. समजतंय? हे इंटिग्रल मल्टिपल मध्ये अँग्युलर मोमेंटम आहेत. 1h बाय 2 पाय, 2h बाय 2 पाय, 3h बाय 2 पाय, 4h बाय 2 पाय, 5h बाय 2 पाय, 6h बाय 2 पाय हे अँग्युलर मोमेंटम असतील. 1h बाय 2 पाय, 3h बाय 2 पाय, 4h बाय 2 पाय, 5h बाय 2 पाय, 6h बाय 2 पाय, 7h बाय 2 पाय अशा प्रकारे. म्हणजे तू आता समज की ऍटम हे स्टेडियम सारखं आहे. स्टेडियम मध्ये पहिली पायरी असेल, त्याच्यावर दुसरी पायरी असेल फिक्स अंतरावर, तिसरी पायरी असेल फिक्स अंतरावर, चौथी पायरी असेल फिक्स अंतरावर. तसंच ऍटम मध्ये सेंटरला न्यूक्लियस असेल, त्याच्या बाजूने पहिला ऑर्बिट, त्याचा अँग्युलर मोमेंटम h बाय 2 पाय, दुसरा ऑर्बिट तिथल्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम 2h बाय 2 पाय, तिसरा ऑर्बिट तिथे असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम 3h बाय 2 पाय, चौथ्या ऑर्बिट मध्ये 4h बाय 2 पाय, 1h बाय 2 पाय, 2h बाय 2 पाय, 3h बाय 2 पाय, 4h बाय 2 पाय, 5h बाय 2 पाय अशा कंटिन्युअस व्हॅल्यू असतील त्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटमच्या. एवढी सगळी माहिती तुला प्रिन्सिपल क्वांटम नंबर पासून मिळते. हे 9च्या 9 पॉइंट्स तू वहीमध्ये शांत डोक्याने लिहून घे. हा टेबलही बनवून ठेव आणि पुढचं लेक्चर बघण्यासाठी रेडी राहा. हे 2-3 वेळेस वाचन करून पुढच्या लेक्चरमध्ये भेटू आपण. थँक्यू व्हेरी मच.